आज मी तुम्हाला भेटून देणार आहे भारतातल्या सर्वात चीपेस्ट लक्झरी EV बरोबर, जी एक SUV आहे आणि एका अशा कंपनीकडनं बनवलेली आहे जी आपल्याला ड्रायव्हिंग प्लेजर देते. ती म्हणजे BMWची iX1 eDrive 20L. आय नो नाव खूप मोठं आहे, पण त्या Lचा पण सिग्निफिकन्स आहे, कारण गाडी पण खूप मोठी आहे. आत्तासाठी तुम्ही गाडीचे शॉट्स बघा आणि मला सांगा कसं वाटतंय. आय नो चीपेस्ट म्हणतोय आणि BMWचा बॅच दाखवतोय, दोन्ही बरोबर जात नाही. पण लक्षात घ्या की जेव्हा ही आधी iX1 यायची तेव्हा ती 4 व्हील ड्राईव्ह होती, पूर्णपणे इम्पोर्ट केली जायची आणि त्यामुळे त्याची प्राईस जी आहे ती ऑलमोस्ट 65 लाखाच्या वरती जायची. पण BMWनी कमाल केलेला आहे, एक सिंगल मोटर दिलेला आहे, पॉवर कमी केलेली आहे, पण इंडियामध्ये असेंबल केल्यामुळे याच्यावरती फक्त आता 5% GST लागतो आणि त्यामुळे याची एक शोरूम प्राईस ऑलमोस्ट 50 लाखापासून चालू होते आणि प्लस तुम्हाला M स्पोर्टचा किट पण मिळतो. सो आपण ही पूर्ण गाडी बघू, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हा कॉम्प्रोमाइज खूप मोठा आहे का छोटा आहे. ओके, फ्रंटकडनं ही गाडी बघताना लगेच लक्षात येतं एक आयकॉनिक BMWचं जे ग्रिल आहे, जे त्यांच्या SUVसाठी येतं, याला किडनी ग्रिल म्हटलं जातं. आपण लास्ट टाइम 3 सिरीज पण बघितली होती, त्याला पण एक सिमिलर ग्रिल होतं, पण ऑब्व्हियसली त्याला स्लिट्स होते ज्याच्यामुळे इंजिन कूल होऊ शकतं. पण कारण ही एक EV आहे, त्याला काही कूलिंगची समोरनं गरज नाही आहे. उलटं जेवढं एरो एफिशियन्सी असेल तेवढी त्याची रेंज वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा आयकॉनिक ग्रिल तर मिळतोय, पण हा पूर्णपणे क्लोज्ड ऑफ आहे, त्याच्यावरती हे असे ट्रायंग्युलर एलिमेंट्स दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर सर्वात आवडता पार्ट म्हणजे हे BMWचे स्कल्प्टेड LED लॅम्प्स. हे अतिशय ब्राईट आहेत, उत्कृष्ट आहेत, दिसायला पण खूप छान दिसतात. कुठनंही लांबनं बघितलं तरी इझिली लक्षात येतं की ही एक BMWची गाडी आहे. याचबरोबर या पांढऱ्या गाडीबरोबर तुम्हाला थोडेसे कॉन्ट्रास्टिंग ब्लॅक एलिमेंट्स मिळणार आहेत, कारण ही एक M स्पोर्ट एडिशन गाडी आहे. पण तुम्हाला आठवत असेल तर त्या 3 सिरीजच्या गाडीमध्ये साईडला M स्पोर्टचे बॅजिंग होते, पण या गाडीमध्ये ऑलमोस्ट बाहेर कुठंच M स्पोर्टचे बॅजिंग नाही आहेत. आतमध्ये तुम्हाला छोटासा मिळेल, जो आपण नंतर बघू. अजून एक मोठा चेंज जो तुम्हाला दिसणार आहे तो म्हणजे या समोरच्या पार्किंग सेन्सर्स बरोबरच तुम्हाला हा कॅमेरा पण मिळणार आहे. हो, या गाडीमध्ये आधी 360 डिग्री कॅमेरा मिळत नव्हता, पण 2026 मध्ये BMWनी कस्टमर्सचा ऐकलेला आहे आणि याच्यामध्ये एक 360 डिग्री कॅमेराची सिस्टम दिलेली आहे. साईड प्रोफाईलवरनं आल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट दिसतात म्हणजे ह्याचे मॅसिव्ह 18 इंचचे व्हील्स. हे रन फ्लॅट्स नाही आहेत, नॉर्मल टायर्स आहेत, जे राईड कम्फर्टला अजून कम्फर्टेबल बनवतात. त्याचबरोबर M स्पोर्ट एडिशन असल्यामुळे तुम्हाला हे खालचं स्कर्टिंग मिळते, ज्याच्यामुळे गाडी थोडी लो वाटते, पण ॲक्च्युली हिचा ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे. लेडन ग्राउंड क्लिअरन्स BMW क्लेम करतं साधारण 173 mm. तेच अनलेडन तुम्ही अंदाजा घेऊ शकता की 185 ते 190 mm ग्राउंड क्लिअरन्स मिळेल. आम्ही चालवताना काही स्पीड ब्रेकरवरनं पण आलो, पण ते PCMCचे स्पीड ब्रेकर होते, त्यामुळे ते जरा लॉजिकल वाटत होते. त्यामध्ये का होईना पण गाडी नक्कीच स्क्रेप झालेली नाही आहे. त्याचबरोबर मिरर्समध्ये पण तुम्हाला ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन मिळणार आहे. त्याचबरोबर एक 360 डिग्री कॅमेरासाठी पण इथे स्लॉट दिलेला आहे. इव्हन तुम्ही दाराचे हँडल बघितलं त्याच्यावर एक छोटा E असा एम्बेडेड आहे. तुम्ही बघितलं तर इव्हन ग्लास जी आहे ती बऱ्यापैकी टेंटेड आहे. सो जे RTO आपल्याला म्हणतं की समजा मॅन्युफॅक्चरनी तुम्हाला टिंट करून दिलेली ग्लास असेल तर ती अलाउड आहे. या गाडीमध्ये तुम्हाला ते मिळतं. सो लक्झरीच्या बाबतीमध्ये BMWनी चीप आउट तर नक्कीच केलेलं नाहीये. तेच आपण गाडीच्या रिअरकडे आलो तर आपल्याला मिळतो एक चार्जिंग पोर्टसाठी जागा, जी AC आणि DC दोन्ही हाऊस करते. तुम्ही समजा घरी चार्ज करायला गेला तर तुम्ही 11 kWhच्या स्पीडनी हा चार्ज करू शकता. बाहेर गेलात तर फास्ट चार्जिंग नेटवर्कवरती 130 kWhच्या चार्जिंगनी पण तुम्ही ही चार्ज करू शकता. म्हणजे एका तासामध्ये नक्कीच तुम्ही साधारणपणे 80% रेंज इझिली या गाडीमध्ये घेऊ शकता, समजा तुमच्याकडे एक फास्ट चार्जरची अवेलेबिलिटी असेल. आणि मी जसं म्हटलं तसं या गाडीवरती खूप ठिकाणी Mचं बॅजिंग नाहीये, पण इथे साईडला तुम्ही बघितलं तर प्रत्येक व्हीलवरती इथे Mचा एक लोगो दिलेला आहे. सो आपण 3 सिरीजमध्ये जो इकडे Mचा लोगो बघितला होता तो आपल्याला इकडे चाकांवरती मिळतो. BMW इंडियाला माहितीये लोकांना जगामगा मला बघा अशा गाड्या भारतामध्ये आवडतात आणि त्याच्यामुळे क्रोम हे खूप पॉप्युलर आहे. पण BMWनी ती जी अर्ज आहे ती थोडी कमी केलेली आहे आणि ह्याच्याबरोबरच एक असा छान सॅटिन ग्रे कलरचा जो पॅच आहे तो इकडे दिलाय, जो चमकतो पण क्रोम एवढा लक्ष वेधून घेत नाही. आता रिअरमधनं आल्यानंतर पण डिस्टिंक्टिव्हली BMW ही लगेच ओळखून येते, मेजरली बिकॉज ह्याला मिळतो तो स्कल्प्टेड रिअल लाईट. हे लिटरली असे हाताने मोल्ड केलेत असं वाटतात आणि इतके सुंदर दिसतात. इव्हन ह्याचं जी DRL सिग्नेचर आहे, जी दिवसा चालते, ती पण प्रचंड चांगली दिसते. एक छोटा रिअर विंडोचा सेक्शन तुम्हाला मिळतो, पण त्याच्यावरती एक मोठाच्या मोठा रूफ स्कूप आहे, ज्याच्यामुळे ही गाडी अजून स्पोर्टी वाटते. मी जसं म्हटलं तसं की एक M स्पोर्टचा पॅकेज असल्यामुळे त्याला स्पोर्टी बिट्स दिलेले आहेत. इथे आपल्याला त्याचं नाव दिसतं आणि तुम्ही लक्षात घेतलं तर इकडच्या सगळ्या BMWच्या इलेक्ट्रिक व्हेकल्सला एक ब्लू कलरची रिंग असते, त्याच्यातनं तुम्हाला ती EV आहे हे लक्षात येतं. आता या नॉमेनक्लेचरचा अर्थ iX1 I ऑब्व्हियसली EV साठी, त्याचबरोबर डॉग पॉवर
तू काय लास्ट राहिला बावळट. त्याचबरोबर आपण इकडं आलो की आपल्याला eDrive 20L दिसतं. आता eDrive म्हणजे काय? eDrive म्हणजे ह्याच्यामध्ये आहे एक सिंगल मोटर जी प्रोड्यूस करते साधारणपणे 204 bhpची ताकद आणि 250 न्यूटन मीटरचा टॉर्क. समजा तुम्ही जुनी X1 जी iX1 होती ती बघितली तर ऑलमोस्ट तिच्यामध्ये 350 bhpची ताकद होती आणि ऑलमोस्ट 450 न्यूटन मीटरचा टॉर्क होता. सो ही सगळी जी पॉवर कमी झालेली आहे त्याच्यामुळे पण कॉस्ट कमी होतीच आहे, पण बिकॉज ही गाडी इंडियामध्ये असेंबल केली जाते त्याच्यामुळे मेजरली तो कॉस्ट डिफरन्स येतो. पण त्या पॉवरच्या डेफिसिटमुळे गाडी चालवायला कशी वाटते ती आपण थोड्या वेळाने बघूच. आत्तासाठी आपण त्याचं बूट स्पेस बघू. सो अगेन इलेक्ट्रिकली ओपनिंग बूट स्पेस आहे. 420 लिटरची बूट स्पेस आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही इझिली 2 मोठ्या बॅगा सूटकेसेस घालून अजून थोडं सामान त्याच्यात टाकू शकतात. इंटरेस्टिंगली याच्यामध्ये स्पेअर व्हील तुम्हाला BMW देत नाही. ही एक ॲडिशनल एक्स्ट्रा आहे जे तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. पण त्याचबरोबर समजा अजून स्पेस इकडे निर्माण झाली असती तर ऑब्व्हियसली चांगलं झालं असतं. लोडिंगसाठी ऑब्व्हियसली त्यांनी इकडे एक प्लॅस्टिक बिट दिलेलं आहे ज्याच्यामुळे गाडी खराब होणार नाही आहे. तसंच बंद करताना जस्ट बटन दाबलं की ऑटोमॅटिकली हे बंदही होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला खाली इकडे एक ब्लॅक पॅच दिसतो जो अगेन एक M स्पोर्ट पॅकेज असल्यामुळे तुम्हाला तो कॉन्ट्रास्टिंग ब्लॅक फिनिश येतो. आणि बिकॉज ही एक EV आहे ऑब्व्हियसली याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे एक्झॉस्ट नसणार आहेत, पण एक छोटेसे डिफ्युजर फिन्स दिलेले आहेत ज्याच्यामुळे ओव्हरऑल ही गाडी खूप स्पोर्टी वाटते. BMW iX1 eDrive 20L चे लुक्स तुम्हाला कसे वाटले आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि बाय द वे आमचा तो 3 सिरीजचा व्हिडिओ बघितला नसेल तर इथं त्याची लिंक आहे, क्लिक करून तुम्ही तोही बघू शकता. आता आपण आतमध्ये बसूया. आता आपण बसूया iX1 मध्ये आणि त्यासाठी आपल्याला दार उघडायला लागेल. जे मला इकडं नोटीस होतं ते म्हणजे ह्याचा जो डोर फ्लॅप आहे तो असा चपटा नाही आहे, बराच हेवी जाड फील आहे त्याला. त्याच्यावर मी म्हटलं तसं लिहिलेलं आहे. आणि आतमध्ये बसता क्षणी तुमचं वेलकम होतं एका छान लेदरनी भरलेल्या इंटिरियर बरोबर. सीट कम्फर्ट उत्कृष्ट आहे, बसायला इझी आहे. ऑब्व्हियसली स्टिअरिंग जे आहे ते सगळ्या प्रकारे ॲडजस्ट होऊ शकतं आणि त्याचबरोबर सीट जे आहे ते पण इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आहे. अनफॉर्च्युनेटली व्हेंटिलेटेड सीट्स या गाडीमध्ये मिळत नाहीत, पण हा जो फील आहे पूर्ण गाडीचा, इवन या गाडीचा थर्ड इतका सॉलिड बिल्ड क्वालिटी आणि ही इंडियामध्ये असेंबल केली जाते. सो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड नाही आहे, कुठल्याही प्रकारचं फिट फिनिशचा प्रॉब्लेम आपल्याला जाणवत नाही. बट हे स्टिअरिंग जे आहे, हे सीट जे आहे ते माझ्या पोझिशनला आता ॲडजस्टेड आहे. आता आपण बघूया मागे किती जागा मिळते. सो आत चढणं उतरणं पण सोपं आहे. रिअर सीट अगेन याच्यामध्ये जो L आहे त्याचा अर्थ आहे लॉंग व्हील बेस आणि त्याच्यामुळे तुम्ही बघताय की 6 फूट 3 इंचाचा मी असताना पण मला इनफ नी रूम आहे, इनफ हेडरूम आहे आणि माझे पाय जे आहेत ते इझिली सीटच्या खाली पण जात आहेत. दार बंद करून बसल्यानंतर एक गोष्ट मात्र प्रखरपणे जाणवते, ती म्हणजे ही गाडी एक बॉर्न इलेक्ट्रिक व्हेकल नाही आहे. ही X1च्या प्लॅटफॉर्मवरती कन्व्हर्टेड इलेक्ट्रिक आहे, ज्याच्यामुळे माझे पाय जे आहेत ते थोडे वर शिफ्ट झालेले आहेत, ज्याच्यामुळे माझे गुडघे वर येत आहेत. सो अंडर थाय सपोर्ट ऑल्दो BMWनी वाढवलेला आहे माझ्या फ्रेमसाठी का होईना, पण हे माझ्यासाठी कमी आहे आणि मला अंडर थाय सपोर्टची कमतरता जाणवते. पण लेग स्पेस आणि इन जनरल समजा मी रिअर सीट एक्सपिरियन्स म्हटलं तर हा एकदम उत्कृष्ट आहे. रिअर सीटमध्ये पुढचं सीट जे आहे ते स्कल्प्टेड असल्यामुळे नी रूम तर नक्कीच मिळते. मागे 2 AC वेंट्स दिलेले आहेत, त्यांना इंडिव्हिज्युअल क्लायमेट कंट्रोल अजिबात नाही आहे आणि अनफॉर्च्युनेटली फक्त एक टाईप सीचा पोर्ट दिलेला आहे ज्याच्यासाठी तुम्ही मोबाईल इथे खाली ठेवू शकता, पण हे रबराईज नाही आहे त्यामुळे ह्याच्यात मोबाईल स्लिप होण्याची पण शक्यता आहे. या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये BMWनी तडजोड केलेल्या दिसतात, पण कम्फर्टच्या बाबतीमध्ये त्यांनी ते केलेलं नाही आहे. कारण इकडे तुम्हाला एक छोटा स्ट्रॅप मिळतो ज्याने तुम्ही सीट जे आहे ते साधारणपणे 30 डिग्रीपर्यंत रिक्लाइन करू शकता किंवा समजा तुम्हाला अपराईट बसायची सवय असेल तर सीट स्ट्रेट पण येतं, त्याच्यामुळे तुम्ही एकदम अपराईट पण बसू शकतात. ओव्हरऑल आय थिंक माझ्या साईजची लोकं बघितली तर 4 लोक खूप कम्फर्टेबली या गाडीमध्ये बसू शकतात. 4+ मे बी एक लहान मूल इकडे बसू शकतं. पण ॲव्हरेज इंडियन बघितला जो 5'8" किंवा 5'10" पर्यंत आहे त्यांच्यासाठी 5 लोक पण आरामात बसू शकतात आणि एका लॉंग राईडसाठी जाऊ शकतात. त्यांना हा जो हाईटचा आहे प्रॉब्लेम तोही येणार नाही, कारण त्यांचे पाय बऱ्यापैकी खाली असतील आणि त्यांना अंडर थाय सपोर्टचा पूर्ण फायदा घेता येईल. ओव्हरऑल याची जी रेंज आहे 400 किलोमीटरची, जी ॲक्च्युअल ॲव्हरेज आपण कन्सिडर करू शकतो, त्या जर्नीमध्ये तुम्हाला फटीग या गाडीमध्ये येणार नाही. आता आपण बसलेलो आहोत BMWच्या iX1 मध्ये आणि पहिली गोष्ट जी आपल्याला जाणवते ती म्हणजे फिट अँड फिनिशची क्वालिटी. सगळीकडे आपल्याला ऑलमोस्ट सॉफ्ट टच मटेरियल्स मिळतात आणि याचं स्टिचिंग जे आहे कॉन्ट्रास्टमध्ये ब्लॅक आणि व्हाईट किंवा ग्रे आणि व्हाईट जे दिलेलं आहे हे खूप छान दिसतं. त्याचबरोबर हे इंटिरियरमध्ये 2 कलर ऑप्शन्स मिळतात, एक ग्रे मिळतो
आणि मग हा एक रस्ट कलर किंवा सॉर्ट ऑफ एक मेहंदी कलर आपल्याला जो मिळतो, एक खूप रिच कलर आहे. इंटिरियरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इमिजिएटली तो रंग एकदम उठून दिसतो, पण इतकाही लाईट नाहीये की त्याच्यामध्ये डाग पडतील. आणि त्याचा जो फिट आहे, फिनिश आहे, क्वालिटी आहे, ती खूपच छान दिलेली आहे. सो छोटे छोटे डिटेल्समधनं आपल्याला ही एक लक्झरी गाडी आहे, लक्झरी गाडीचा फील मिळतो. स्टिअरिंग व्हील बघताच लेदर रॅप स्टिअरिंग व्हील आहे. BMWचा लोगो आहे, ज्याच्या अवतीभोवती ब्लू कलर दिलेला आहे, जो आपल्याला एक EVचं सिम्बल आहे. त्याचबरोबर आपल्याला एक एमचा बॅज मिळतो, कारण अगेन ही एक एम स्पोर्ट एडिशनची गाडी आहे. डिस्प्ले जो आहे तो कर्व्ड आहे, तो ऍक्च्युली सरळ नाहीये. कर्व्ड असल्यामुळे तो ड्रायव्हरकडे जास्त इझिली इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतो आणि त्यामुळे गाडी हँडल करताना इव्हन ड्रायव्हरसाठी खूप इझी होते. जे नॅव्हिगेशनचे बटन्स आहेत, मीडिया, टेलिफोन किंवा नॅव्हिगेशनचे, ते ड्रायव्हरला जवळ दिलेले आहेत. त्याचबरोबर एक मध्ये फ्लोटिंग कॉन्सोल दिलेला आहे. त्या फ्लोटिंग कॉन्सोल मधनं तुम्ही गाडी चालू बंद करू शकता, गिअर सिलेक्ट करू शकता, पार्क मोड ऍक्टिव्हेट करू शकता. 360 डिग्री कॅमेरा, तुमचे ड्राईव्ह मोड्स जे इकॉनॉमी, स्पोर्ट किंवा ते जे मोड्स आहेत तिकडनं एक क्विक ऍक्सेस कंट्रोल मिळतो. त्याचबरोबर गाडीचे सेटिंग्स आणि ऑटो हिल होल्डचं जे बटन आहे ते पण तुम्हाला या फ्लोटिंग कॉन्सोल मध्येच मिळतं. आणि त्याच्याच साईडला आपल्याला एक हॅझार्डचा स्विच मिळतो, जो पण एक छान इल्युमिनेशन देतोय. आणि त्याचबरोबर आपल्याला एक व्हॉल्यूमचा कंट्रोल मिळतो, जो व्हॉल्यूमचा कंट्रोल प्रॉब्ली पॅसेंजरसाठी दिलाय, कारण जो ड्रायव्हर आहे तो तर टिपिकली त्याला त्याच्या स्टिअरिंगवरनच ऑपरेट करेल. तिथंच मागे आपल्याला एक थोडासा सेक्शन मिळतो आणि हा ॲक्च्युली ड्रायव्हरच्या साईडला उघडतो, जी चूक आहे, कारण ही गाडी इंटरनॅशनली विकली जाते लेफ्ट हँड ड्राईव्ह म्हणून, पण जेव्हा ती राईट हँड ड्राईव्ह केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की ही चुकीच्या ठिकाणी उघडली जाते, जे ॲक्च्युली या साईडला ओपन व्हायला पाहिजे. यातनं आपल्याला कळतं की थोडं कॉस्ट कटिंग एक्झॅक्टली कुठं आहे. तुम्ही विचार कराल की एवढा काय फरक पडतो कॉस्टिंगमध्ये, पण हे कॉम्पोनंट सोर्स करताना एक एक त्याची जी कॉस्ट वाढते, ती समजा BMWनी तशीच ठेवली असती तर कदाचित 50 लाख रुपये एक शोरूममध्ये ही गाडी नक्कीच मिळाली नसती. कारण तुम्ही बाकी सगळीकडे बघितलं तर कुठेही गाडीमध्ये क्वालिटीचा कॉम्प्रोमाइज होताना दिसत नाही. इव्हन ह्याचा जो वायरलेस चार्जर आहे, त्याच्या अवतीभोवती जे छोटे लाईट्स दिलेले आहेत किंवा ॲम्बियंट लाईट्स आहेत, तुम्ही प्रत्येक मोड जेव्हा चेंज करता तेव्हा लिटरली गाडीचा मूड चेंज होतो. आणि त्यामुळे इकॉनॉमी मोडमध्ये ब्लू कलर द्यायचा, स्पोर्ट मोडमध्ये रेड कलर द्यायचा, किंवा तुमचा कस्टम मोड पण तुम्ही करू शकता आणि कस्टम लाईट्स पण घेऊ शकता. पण त्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला एक खूप लक्झरियस आणि पर्सनलाइज फील येतो. इव्हन हा जो वायरलेस चार्जर आहे त्याला त्यांनी एक असा छोटासा पार्ट दिलाय, कारण त्यांना लक्षात आलं की एक खूप उभ्या अँगलला हा चार्जरचा दिलेला आहे, त्याच्यामुळे मोबाईल खाली पडण्याची शक्यता असते. त्याच्यासाठीच वाचवण्यासाठी त्यांनी एक तिकडे छोटं रेलिंग दिले. त्याच्याच मागे आपल्याला 2 कप होल्डर्स मिळतात, जे बरेच डीप आहेत, मोठे आहेत. वायरलेस चार्जर असूनही 2 Type-C आपल्याला इकडं चार्जिंग पॉईंट्स मिळतात. त्याच्याच मागे थोडीशी स्टोरेज स्पेस मिळते. बरीच जागा जी आहे ती तुम्हाला इकडे मिळते. सीटच्या बाबतीत म्हणायला गेलो तर साईड सपोर्ट, बॅक सपोर्ट आणि इव्हन रिअर सपोर्ट हा खूप छान दिलेला आहे. ऑल्दो माझ्या हाईटला 6 फूट 3ला मला असं वाटतं की अंडर थाय सपोर्ट अजून असू शकत होता. आणि जो सर्वात मोठा मिसिंग पॉईंट सीट्सच्या बाबतीमध्ये येतो तो म्हणजे व्हेंटिलेटेड सीट्स. या गाडीमध्ये मसाज सीट्स सोडून द्या, पण आय थिंक 50 लाखाच्या प्राइसला व्हेंटिलेटेड सीट्स हे BMWनी द्यायलाच पाहिजे होतं, कन्सिडरिंग एक तर ह्याला एक मोठंच्या मोठं पॅनोरॉमिक सनरूफ आहे, जे थँकफुली फिक्स्ड आहे. थँकफुली म्हणतोय कारण आपल्याकडे बरेच व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये लोकांना कळत नाही हे सनरूफ्स कसे वापरायचे आणि चालत्या गाडीमध्ये केल्यामुळे खूप नुकसान होतं. तर हे फिक्स सनरूफ आहे, पण एक खूप मोठं सनरूफ आहे, जे तुम्ही समजा उघडलं तर तुम्हाला इझिली सगळा जो प्रकाश आहे किंवा जो व्ह्यू आहे तो तुम्ही बघू शकता. बट समजा तुम्ही ह्याचा जो कव्हर आहे तो समजा बंद ठेवला तर लिटरली कुठल्याही प्रकारचा उन्हाचा जो तणाव आहे तो तुमच्या गाडीमध्ये येत नाही आणि गाडी बऱ्यापैकी कूल राहते. त्याचबरोबर AC पण बऱ्यापैकी स्ट्रॉंग दिलेला आहे. आणि इन जनरल तुम्ही समजा बघितलं तर मटेरियल्सचा जो यूज आहे, वेदर इट इज द सॅटिन फिनिश क्रोमचाच लुक देणारी जो पट्टी आहे त्याची, किंवा हे जे थोडंसं फिनिश त्याच्यामध्ये थोडासा टेक्स्चर येतो, ते सगळे फिनिश एकत्र येऊन या गाडीला खूप एक लक्झरियस फील देतात. सगळे जे लाईट्स आहेत ते बऱ्यापैकी सॉफ्टली ऑन आणि ऑफ होतात, कुठलाही एकदम असा डायरेक्ट होत नाही. आणि इव्हन स्विचेस समजा तुम्ही बघितलेत तर खूप क्वालिटीमध्ये त्यांनी केलेलं आहे. बॉटल्स ठेवायला जागा चिक्कार दिलेली आहे, फटकी तुम्ही इझिली ठेवू शकता, डॉक्युमेंट्स इझिली ठेवू शकता. या गाडीमध्ये तुम्हाला मिळतो एक हार्मन कार्डनचा म्युझिक सिस्टम, जो खूप क्रिस्प सॉन्ग डिलिव्हरी करतो. तुम्ही तुमचा मोबाईल वायरलेसली कनेक्ट करू शकता, ॲपल असो किंवा अँड्रॉइड, किंवा इव्हन वायर्ड पण कनेक्ट करू शकता, किंवा रेडिओवरती पण गाणे ऐकू शकता. बट ऑब्व्हियसली त्या कमाल एक्सपिरियन्ससाठी सर्वात जास्त अँड्रॉइड ऑटो किंवा कारप्ले केलेलंच उत्तम आहे. आणि त्या मीडिया सेटिंग्समधनं तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही तो साऊंड सिस्टम ट्यून करू शकता. त्याच्यामुळे तुमचा एक जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे, कारण एक EV आहे, लिटरली ह्याच्यामध्ये काहीही आवाज बाहेरचा आत येत नाही. काचेचं जे इन्शुलेशन आहे ते फक्त आवाजासाठी नाही तर इव्हन जो प्रकाश आहे किंवा ऊन आहे
ते पण आत येत नाहीये. हे जे सन ग्लेझिंग किंवा टिंट त्यांनी केलेलं आहे त्याचा इफेक्ट आपल्याला प्रॉपरली जाणवतो, कारण गाडीचं केबिन जे आहे ते खूप कूल राहतं आणि EV असल्यामुळे साऊंड सिस्टम चांगला असल्यामुळे तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप लक्झरियस राहतो. डिस्प्लेच्या बाबतीत बोलायचं झालं तर कर्व्ह डिस्प्लेमध्ये आपल्याला मध्ये मिळतो एक एंटरटेनमेंटचा किंवा MIDचा डिस्प्ले, ज्याच्यामधनं गाडीचे कंट्रोल्स, अनफॉर्च्युनेटली इव्हन AC तुम्हाला या डिस्प्लेलाच जायला लागेल. त्यांनी समजा काही कंट्रोल्स बाहेरच्या बाहेर फिजिकल दिले असते तर बरे झाले असते, कारण प्रत्येक वेळेस ड्रायव्हिंगवरनं लक्ष हटवून या डिस्प्लेकडे जायचं आणि मग आपले सेटिंग्स करायचे, हे ऍक्च्युअली सेफ नाहीये. पण हा जो डिस्प्ले आहे तो बराच इन्फॉर्मेटिव्ह आहे. एवढंच मला वाटलं की जो 360 डिग्री कॅमेरा आहे त्याची क्वालिटी चांगली आहे, पण तो डिस्प्लेचा एक खूप छोटा भाग घेतो. ऍक्च्युअली समजा फुल डिस्प्ले त्या 360 डिग्री कॅमेराने झाला असता तर अजून थोडे डिटेल्स बघता आले असते. त्याचबरोबर एक सायझिंगचा इश्यू इव्हन ह्याच्या जो मेन ड्रायव्हर कन्सोल आहे त्याच्यामध्ये पण वाटतो. याचं स्टिअरिंग व्हील वरचा भाग कव्हर केल्यामुळे वरचे ऑलमोस्ट 2 इंच ब्लँक आहेत. इथे कुठल्याच प्रकारची इन्फॉर्मेशन दिली जात नाहीये आणि त्यामुळे ओव्हरऑल जी इन्फॉर्मेशन आहे ती एका छोट्या स्लॉटमध्ये दाखवली जाते. ती लहान आहे अशातलं भाग नाहीये, पण आय थिंक अजून थोडी इन्फॉर्मेशन इझिली ते दाखवू शकले असतात. या डिस्प्लेमध्ये तुम्हाला तुम्ही किती पॉवर वापरताय ते दिसते, त्याचबरोबर तुमचे रिजन मोड्स पण दिसत आहेत आणि तुमचा स्पीडही दिसतोय. बॅटरी चार्ज इन्फॉर्मेशन, सीट बेल्ट कोणी घातलेत, डिस्टन्स टू एम्प्टी, बाहेरचं टेम्परेचर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या डिस्प्लेमध्ये एका सिंगल व्ह्यू मध्ये इझिली मिळतात, ज्याच्यामुळे तुमचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स जो आहे तो अजून एलिव्हेट होतो. आता ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स बद्दल बोलतच आहोत तर आपण गाडी चालवायला घेऊ. बेसिकली ब्रेकवर पेडल, पार्क ब्रेक काढला आणि ड्राईव्ह मोड मध्ये टाकला. गाडीमध्ये बेसिक जेव्हा तुम्ही चालू करता किंवा स्विच ऑन करता तेव्हा हान्स झिमर सारखा असा एक इलेक्ट्रिक म्युझिकचा फील येतो आणि आपण इनिशियली जरा कच्च्या रस्त्यावरनं चालू करतोय. तिथेच मला या गाडीच्या सस्पेन्शन बद्दल बोलायला आवडेल. BMW हे इंडियासाठी ट्यून केलेलं आहे, कारण तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पॉटहोल्स वरनं जाता किंवा खड्ड्यांमधनं जाता, जी आपली पुण्याची ओळखच आहे, त्यातनं तुम्हाला त्रास होत नाही. ऍक्च्युली याची राईड क्वालिटी जी आहे ती खूप सुपरबली सॉफ्ट केलेली आहे, पण त्याच राईड क्वालिटीचा तुम्हाला बेनिफिट जो आहे तो नॉर्मल आपल्या रस्त्यांवरती मिळतो, पण तुम्ही घाटात मध्ये गेला फॉर एक्झाम्पल तर बॉडी रोल इतका नाहीये, कारण बॅटरी पॅक जे आहेत ते फ्लोअरच्या खालती आहेत. त्यामुळे ओव्हरऑल गाडीचं जे वजन आहे किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे ती बऱ्यापैकी खाली आहे. इव्हन क्लोज्ड सनरूफ दिल्यामुळे, ओपनिंग मेकॅनिझम नसल्यामुळे गाडीचं वजन जास्त वरती नाहीये, सगळं वजन जे आहे ते खालीच कॉन्सन्ट्रेटेड आहे. त्यामुळे तुम्ही ड्रायव्हिंग वरती कॉन्सन्ट्रेट करू शकता. आता आपण एक काम करू, या माय मोड्स मधनं स्पोर्ट मोड मध्ये जाऊन स्पोर्ट मोड ऍक्टिव्हेट करू. त्याच्यातनं इमिजिएटली जाणवतं की आपल्याला जो फील येतोय पेडल वरती तो जास्त शार्प झालेला आहे. सस्पेन्शन थोडंसं हार्ड झालेलं वाटतं, पण इतकंही नाही की तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. आणि स्टिअरिंग मध्ये पण एक बऱ्यापैकी वेट आलेला आहे. इलेक्ट्रिक असल्यामुळे याच्यामधला जो चेंज आहे तो इझिली या डिस्प्ले मधनं करून मिळतो. सो आपण आता गाडी चालवतोय, आता स्पोर्ट्स मोड मध्ये टाकलेली आहे, त्यामुळे जो आपल्याला पेडल रिस्पॉन्स मिळतोय तो बराच शार्प आहे. हेच समजा इकॉनॉमी मोड मध्ये टाकला तर तो थोडासा मवाळ होतो, पण इलेक्ट्रिक गाडी म्हटल्यानंतर जे आपल्याला ऍक्सिलरेशन एक्सपेक्टेड असतं ते या गाडीमध्ये मिळतं. ऑफकोर्स जेव्हा इलेक्ट्रिक गाड्या नवीन होत्या तेव्हा अशी अगदी मान मागे जाईल लचकेल एवढं ऍक्सिलरेशन आपल्याला मिळायचं, ते आताच्या गाड्या थोडंसं ट्यून आउट करायला लागल्यात. स्पोर्ट्स मोड मध्ये आजही ते ऍक्सिलरेशन आपल्याला मिळतं. फॉर एक्झाम्पल मी जे रस्ता चेक करतो, सो हे जे ऍक्सिलरेशन आहे आजही मिळतंय, पण हे अगदी लचका येईल अशातलं ऍक्सिलरेशन नाहीये. हे तरीही मवाळ आहे, कारण आता ही एक फ्रंट व्हील ड्राईव्ह सिंगल मोटर 204 bhp प्रोड्यूस करणारी IX झालेली आहे, जी आधी ऑल व्हील ड्राईव्ह होती आणि ऑलमोस्ट 300-350 bhp ची ताकद निघायची. रादर न्यूटन मीटर स्टॉक मध्ये आपण बोलायला गेलो तर ऑलमोस्ट आधीच्या गाडीमध्ये 450 न्यूटन मीटरचा टॉर्क होता, जो आत्ताच्या गाडीमध्ये ऑलमोस्ट 250 पर्यंत कमी झालेला आहे. पण कुठल्याही प्रकारे ही गाडी स्लो किंवा लथार्जिक वाटत नाही. फक्त एवढंच आहे की BMW ड्रायव्हिंग प्लेजर जे आपण म्हणतो ते या गाडीतनं अपेक्षा करणं आय थिंक जरा चुकीचं आहे. एक सेन्सफुल लॉजिकल माणूस समजा एक फॅमिली EV बघत असेल, जो त्याची एंट्री लेवल लक्झरी गाडी होऊ शकते, त्याच्यासाठी ही X1 जी आहे ती खूप बरोबर ठरू शकते. कारण तुम्ही समजा मर्सिडीज बघितली EQA तर ती ऑलमोस्ट 64-65 लाखापर्यंत जाते, 70 लाखापर्यंत जाते. तशीच वॉल्वोची EX40 आहे, ती ह्याच्यापेक्षा बरीच लहान गाडी आहे आणि ती पण साधारणपणे 60 लाखाच्या वरती जाते. सो सर्वात स्वस्त लक्झरी EV इतकी स्वस्त रादर की BYD आणि Hyundai Ioniqच्या रेंज मध्ये ही आता जाते आणि त्या गाड्या या मास मार्केट EVs आहेत, त्या लक्झरी EVs नाहीयेत. आणि ज्या लेवलचं फिट फिनिश किंवा ज्या लेवलची क्लास आपल्याला BMW मधनं मिळतो तो त्या गाड्यांमधनं आपल्याला मिळत नाही.
ट्रेडिशनली आपण बघतो की सगळ्या ईव्हीज जे असतात ते त्यांच्या आईस काउंटरपार्ट पेक्षा जास्त महाग असतात, पण बीएमडब्ल्यूने एक खूप मास्टर स्ट्रोक केलेला आहे, कारण इंडियामध्ये त्याची असेंब्ली करून त्यांनी त्याची प्राइस ऑलमोस्ट 18 लाखांनी पाडून तुम्ही आज पुण्यामध्ये गेला तर ही गाडी तुम्हाला 55 लाख रुपयाला मिळू शकते. त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली थोडे ऑप्शनल एक्स्ट्राज आहेत, TPMS आहे, टायर रिपेअर किट वगैरे आहे, त्या गोष्टी तुम्ही जास्त भरू शकता. पण 55 लाख रुपये ऑन रोड साठी ही गाडी खरंच खूप उत्कृष्ट आहे. म्हणजे जी व्हॅल्यू या गाडीमधनं मिळते, जो सोफिस्टिकेशन आहे, तो आय डोंट थिंक दुसऱ्या गाडीमधनं मिळणार आहे. आणि प्लस अपेक्षा हीच असते की एका ईव्हीनी त्याच्या आईस काउंटरपार्ट पेक्षा स्वस्त असावं, पण हे कुठेच होत नाहीये. इव्हन एंट्री लेवल टाटा मोटर्स मध्ये आपण बघितलं तर पंच किंवा नेक्सॉन मध्ये इंजिन तुम्ही घेतलं तर ते ऑलमोस्ट 2-3 लाख रुपये स्वस्त मिळते. त्या मनाने ईव्ही तुम्हाला बीएमडब्ल्यू मध्ये बऱ्यापैकी जास्त स्वस्त मिळते. अँड आय थिंक दॅट मेक्स इट अ रिअली गुड डील. ड्रायव्हिंग करताना तुम्ही समजा स्पोर्ट्स मोड मध्ये गेलात तर तुम्हाला एक आवाज सॉर्ट ऑफ या गाडीमधनं मिळतो. जर तुम्ही ऍक्सेलरेट करता तर मी हान्स झिमरचंच एक्झाम्पल देतो, कारण असा ट्रॉन मूवी मध्ये जसा इलेक्ट्रिक गाड्यांचा आवाज येतो तसाच या गाडीमध्ये पण आवाज येतो आणि तो थोडासा ऍडिक्टिव्ह आहे. म्हणजे युजली आपण इंजिनसाठी बीएमडब्ल्यू घेतो, पण ते इंजिन इकडे आपल्याला मिळत नाहीये, त्यामुळे हा आवाज थोडाफार असणं इज अ गुड थिंग फॉर अ ड्रायव्हिंग एन्थुझियास्ट पर्सन, ज्याला ही चालवताना पण मजा येईल. आजही तो पंच आहे आणि विजिबिलिटी ओव्हरऑल पण छान आहे. 360 डिग्री कॅमेरा दिल्यामुळे अजून ईज मध्ये ही गाडी आपल्याला शहरामध्ये चालवता येते. हायवेवर गेला तर स्टेबिलिटी चांगली आहे. 0 to 100 जो बीएमडब्ल्यू क्लेम करते ते साधारण 8 सेकंद आहे, जे तुम्हाला हळू वाटू शकतं, कारण तुम्ही समजा महिंद्राच्या बीईज बघितल्या ज्या 30 लाखापर्यंत मॅक्सिमम जातात, त्याही 0 to 100 6 सेकंदामध्ये करून टाकतात. त्या मनाने बीएमडब्ल्यूचा जो 8 सेकंदाचा मार्क आहे तो जरा जास्त वाटतो. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की बीएमडब्ल्यूला पण कळतंय की आपण समजा एन्थुझियास्ट साठीच गाडी बनवत बसलो तर मग आपला जो मार्केट शेअर आहे तो कमी होत जाणार आहे. मर्सिडीजने हे बऱ्याच आधी बदललं, जिथे त्यांनी AMG रेंजच्या ज्या गाड्या आहेत त्या एन्थुझियास्ट साठी ठेवलेल्या आहेत. पण समजा तुम्ही रेग्युलर गाड्या त्यांच्या बघितल्या तर त्या मोस्टली क्राऊड प्लीजर्स किंवा मास लक्झरी सेगमेंटमध्ये जास्त करून ते गाड्या टाकतात. ऑफकोर्स त्यांची प्राइस जास्त आहे, बट मर्सिडीजची जी इंटिरियर क्वालिटी आहे किंवा जे इंटिरियर सोफिस्टिकेशन ते देतात ते अनकम्पेरेबल आहे. पण बीएमडब्ल्यूने एक चांगला प्रयत्न केलेला आहे. इथं कुठेही तुम्हाला चीप असं झालेलं वाटत नाही. सो बॅटरी बाबतीत बोलायला गेलो तर iX1 मध्ये येते एक 66 किलोवॉट आवरची बॅटरी, जी साधारणपणे क्लेम्ड रेंज देते 530 किलोमीटरची. पण आय डोंट थिंक 530 किलोमीटर तुम्हाला इकडनं मिळणार आहे, कारण आताही आम्ही 92% बॅटरीवरती आहोत आणि इथं रेंज 382 किलोमीटर दाखवत आहे. माझ्या अंदाजे रिअल वर्ल्ड युजेबल समजा तुम्ही स्पोर्ट्स मोड मध्ये टाकलं तर तुम्हाला 380 ते 400 किलोमीटरची रेंज मिळू शकते. तेच समजा तुम्ही इकॉनॉमी मोड मध्ये गेला तर तुम्ही 420 मॅक्सिमम 450, ते पण तुमच्या ड्रायव्हिंग स्टाईलवर डिपेंडंट आहे की तुम्ही किती रेंज या गाडीमधनं काढू शकता. चार्जिंग बद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहोत. घरी चार्जर लावत असाल तर बीएमडब्ल्यू तुम्हाला एक 11 किलोवॉटचा चार्जर देते, जी तुमची गाडी ओव्हरनाईट चार्ज करून ठेवू शकते. पण समजा तुम्ही एका फास्ट चार्जिंग नेटवर्क मध्ये गेलात, जे टाटाकडनं आपल्याला बघायला मिळतं किंवा महिंद्राकडनं बघायला मिळतं, त्यांच्याकडे तुम्ही 130 किलोवॉट आवरच्या स्पीडनी बॅटरी चार्ज करू शकता. ती तुमची काही अर्धा तास ते 1 तासामध्ये तुम्हाला 300 ते 400 किलोमीटरची रेंज तुम्हाला मिळवून देऊ शकते. सो ही एक अशी ईव्ही आहे जी तुम्ही इझिली पुण्यापासून गोव्यापर्यंत नेऊ शकता विथ इव्हन जस्ट अ सिंगल स्टॉप, किंवा तुम्ही मुंबई पुणे एका सिंगल चार्ज वरती करू शकता. राईड क्वालिटी चांगली असल्यामुळे, सोफिस्टिकेशन चांगलं असल्यामुळे, कम्फर्ट चांगला असल्यामुळे तुम्हाला कॉम्प्रोमाइज कुठल्याही प्रकारे वाटणार नाहीये. सेफ्टी बाबत आपण ऑलरेडी बोललेलो आहोत की या गाडीमध्ये 8 एअरबॅग्स आपल्याला मिळतात. ESC ABC पण आहे आणि ऑफकोर्स नवीन गाडी आणि ईव्ही टेक्नॉलॉजीची असताना याच्यामध्ये ADAS सिस्टम आपल्याला मिळतोय, त्याच्यामुळे आपल्याला लेन डिपार्चर वॉर्निंग किंवा इव्हन ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग किंवा कोलिजन वॉर्निंग या सगळ्या सिस्टम्स या गाडीमध्ये एकदम अस्खलित पद्धतीने चालतात. ऍक्च्युअली याचा जो एक रिजन मोड आहे, समजा तुम्ही ऑटो मोड मध्ये टाकला तर तो तुमच्या स्पीड प्रमाणे तुमचं रिजन ऍडजस्ट करतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा हायवेवरती 80-100च्या स्पीडनी गाडी चालवत असाल तर रिजन कमी होतो, कारण तुम्ही ऍक्सेलेटर पेडलवरनं पाय काढलात तर तुम्हाला स्टॉपला यायचं नसतं, तुम्ही जस्ट हायवेवरती थोडासा स्पीड कंट्रोल करत असतात. तेच तुम्ही समजा सिटीमध्ये असाल आणि तुमचा स्पीड 40 किंवा 60चा असेल तर तुमचा रिजन मोड मॅक्सिमम जातो, म्हणजे तुम्ही वन पेडल ड्रायव्हिंग करण्याचा पण प्रयत्न करू शकता आणि त्यातनंच थोडी अजून रेंज पण काढू शकता. सो ओव्हरऑल तुम्हाला लक्षात येते, ऑल्दो ही एक गाडी आहे जी बीएमडब्ल्यूनी थोडी कॉस्ट कटिंग करून आणलेली आहे. त्यामधला व्हेंटिलेटेड सीट्सचा प्रश्न समजा आपण सोडला, किंवा काही जे टेक्नॉलॉजिकल गोष्टी आहेत, जे 360 डिग्री कॅमेराचा व्ह्यू असेल किंवा काही याचा जो डिस्प्ले आहे, या सगळ्या गोष्टी समजा आपण बाजूला ठेवल्या तर 50-55 लाख रुपयामध्ये आज एखादी तुमची लक्झरी गाड्यांमध्ये एंट्री होऊ शकते. तुम्ही त्या इकोसिस्टम मध्ये येऊ शकता. ईव्ही असल्यामुळे याचा मेंटेनन्स कॉस्ट
कॉस्ट कमी असणार आहे, टॅक्स तुम्ही कमी भरताय, जास्त पैसे तुम्ही तुमच्या गाडीसाठी भरताय. सो समजा तुम्ही एक अशी गाडी बघताय ज्याच्यातनं तुम्ही लक्झरी गाड्यांमध्ये पदार्पण करू शकता, तर BMW ची iX1 eDrive L20 ही तुमच्यासाठी असू शकते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि समजा तुम्हाला वाटतंय की कोणीतरी लक्झरी सेक्शन मध्ये खरंच पदार्पण करावं, तर त्याच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. माझं नाव तन्मय वाकणकर. मोटर एज इंडियाचा अजून एक व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लक्षात ठेवा की गाडी क्रॅश झाल्यानंतर त्याचे सेफ्टी फीचर्स तुम्हाला वाचवू शकतील, पण गाडी क्रॅश न होण्यासाठी जे काही करणं शक्य असेल ते तुम्ही करा. रस्त्यावरची जास्त चिडचिड करू नका, ओव्हर स्पीडिंग करू नका, सगळीकडे तुमचे इंडिकेटर्स वगैरे वापरा आणि सीट बेल्ट नक्कीच घालून ठेवा. थँक्यू सो मच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.